उदाहरण संग्रह 2. प्रश्न पहिला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 0 या अंकांचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा व वाचा. आपण प्रथम 2 अंकी संख्या लिहूयात आणि त्याचबरोबर वाचूया. 12, 34, 56, 90, 13, 30, 21, 25, 88, 42, 50. आता 3 अंकी संख्या. 102, 213, 512, 630, 750, 851, 990, 755, 104, 401, 500. आता 4 अंकी संख्या. 1203, 2320, 3450, 5640, 7821, 4503, 3092, 9102, 6662, 5430, 6720. ह्या झाल्या 4 अंकी संख्या. नंतर 5 अंकी संख्या. 12302, 14504, 16650, 18465, 15720, 17600, 19900.
20,000, 20,605, 21,504, 30,444 आणि 32,656 या झाल्या 5 अंकी संख्या. प्रश्न दुसरा. देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. देवनागरी संख्याचिन्हात इथे लिहिलेल्या आहेत आपण संख्या, नंतर आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात आणि इथे अक्षरी. प्रश्न पहिला पाहू. प्रश्न पहिला सोडून दाखवलेला आहे. 2,359 आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशा प्रकारे लिहितात आणि अक्षरी लेखन 2,359. खालचा प्रश्न दुसरा. 32,756 आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहायचे सांगितले. कशी लिहिणार? अशा प्रकारे 32,756 आणि अक्षरी लेखन 32,756. प्रश्न तिसरा. 67,859 आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात अशा प्रकारे आणि अक्षरी लेखन 67,859. प्रश्न 4. 1,034 आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहायला सांगितले. कसं लिहिणार? 1,034 आणि अक्षरी लेखन 1,034. 5. इथे अक्षरी लेखन दिले आणि आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी संख्याचिन्हात लिहायला सांगितले. 27,855 देवनागरी संख्याचिन्हात अशा प्रकारे लिहिणार आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात 27,855 अशा प्रकारे लिहिणार. प्रश्न 3. प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा. कोपरगाव, शेवगाव, कर्जत आणि संगमनेर या तालुक्यांची संख्या. कोपरगावची संख्या 12,740, शेवगाव 28,095, कर्जत 31,608, संगमनेर 10,972. आता आपल्याला हे अक्षरी लिहायचंय, तर कशा प्रकारे लिहिणार? कोपरगावची संख्या आपण इथे लिहून घेतली आहे 12,740. ती अक्षरी लिहिणार 12,740 अशा प्रकारे. नंतर शेवगावची 28,095. नंतर कर्जत 31,608 अशा प्रकारे लिहिणार. नंतर संगमनेरची 10,972. प्रश्न 4. एकूण किती रुपये होतील ते लिहा. 1. 1,000 रुपयांच्या 20 नोटा, 100 रुपयांच्या 5 नोटा आणि 10 रुपयांच्या 14 नोटा. तर एकूण किती रुपये होतील? तर आपण हे उदाहरण सोडवूया. 1,000 रुपये
किती नोटा आहेत 1000 रुपयांच्या? 20 नोटा. तर एकूण किती रुपये होतील? 1000 गुणिले 20 बरोबर 20,000. नंतर 100 रुपयांच्या किती नोटा आहेत? 5 नोटा. 100 रुपयांच्या 5 नोटा. तर किती रुपये होतील? 100 गुणिले 5 बरोबर 500. नंतर 10 रुपयांच्या 14 नोटा. हे किती रुपये होतील? 140 रुपये. आता आपण यांची बेरीज करूया, मग आपल्याला एकूण रुपये किती ते मिळतील. 0, 4, 5 आणि 1 6, 0, 2. किती रुपये मिळाले एकूण? 20,640 रुपये. 2. 1000 रुपयांच्या 15 नोटा, 100 रुपयांच्या 12 नोटा, 10 रुपयांच्या 8 नोटा व 1 रुपयाची 5 नाणी. तर एकूण किती रुपये होतील? तर आपण हे उदाहरण आता सोडवूया. 1000 रुपयांच्या 15 नोटा. मग 1000 गुणिले 15 बरोबर 15,000 रुपये. 100 रुपयांच्या किती नोटा? 12 नोटा. मग 100 गुणिले 12 बरोबर 1200 रुपये. 1200 रुपये. 10 रुपयांच्या 8 नोटा. 10 गुणिले 8 बरोबर 80 रुपये. आणि 1 रुपयांची 5 नाणी. 5 गुणिले 1 बरोबर 5 रुपये. एकूण रुपये मिळवण्यासाठी आपल्याला या सगळ्या रुपयांची बेरीज करावी लागेल. आपण बेरीज करू. 5, 8, 2, 5 आणि 1 6, 1. किती रुपये मिळाले आपल्याला? 16,285 रुपये. प्रश्न 5. 4, 5, 0, 3, 7 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. सर्वात मोठी संख्या. सर्वात मोठी संख्या तयार करण्यासाठी आपल्याला प्रथम या संख्येमधील सर्वात मोठा जो अंक आहे तो प्रथम घ्यावा लागेल. सर्वात मोठा अंक 7. त्यानंतरचा सर्वात मोठा अंक 5. नंतरचा 4. नंतरचा आहे 3. आणि सगळ्यात छोटा अंक 0. ही तयार झाली आपली सर्वात मोठी संख्या. नंतर सर्वात लहान संख्या. सर्वात लहान संख्या तयार करण्यासाठी आपणाला सगळ्यात लहान संख्या प्रथम घ्यावी लागते. यातली 0 ही सगळ्यात छोटी संख्या आहे, पण 0 घेतल्यावर आपल्याला 5 अंकी संख्या मिळणार नाही. म्हणून आपण 0पेक्षा मोठी संख्या प्रथम घेणार. 3. नंतर 0. मग 3 पेक्षा मोठी 4.
4पेक्षा मोठी 5 आणि सगळ्यात मोठी शेवटी 7 ही झाली आपली सर्वात लहान संख्या. प्रश्न 6. गाव व त्या गावची लोकसंख्या दिलेली आहे. या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तळा. तळागावची लोकसंख्या दिली आहे 40,642. गगनबावडा. गगनबावडाची लोकसंख्या दिली आहे 35,777. बोदवड. बोदवडची लोकसंख्या 91,256. मोरेगावची लोकसंख्या 87,012. भामरागडची लोकसंख्या 35,950. वेल्हेची लोकसंख्या 54,497. आष्टीची लोकसंख्या 76,201. वाशीची लोकसंख्या 92,173 आणि मोरवाडाची लोकसंख्या 85,890. आता आपल्याला त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. प्रश्न पहिला. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते? सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव आणि त्याची लोकसंख्या किती? आता पहा, सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव इथे आहे 40,000, 35,000, 91,000, 87,000, 35,000. मग यापैकी 92,000 ही सर्वात जास्त लोकसंख्या. मग गाव आहे वाशी आणि 92,173 ही सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव. वाशी आणि लोकसंख्या आहे 92,173. प्रश्न क्रमांक 2. मोरवाडा व मोरेगाव या 2 गावांपैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे? मोरवाडाची लोकसंख्या आहे 85,890 आणि मोरेगावची लोकसंख्या आहे 87,012. तर यापैकी मोरेगावची लोकसंख्या जास्त आहे. मोरेगाव. प्रश्न 3. सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते? त्याची लोकसंख्या किती? सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव आपण पाहूया. 35,000 आणि 35,000. इथे आहेत 35,950. इथे आहेत 35,777. मग गगनबावडा हे सर्वात कमी लोकसंख्या असलेलं गाव आहे आणि लोकसंख्या आहे 35,777. गगनबावडा आणि लोकसंख्या 35,777.